नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी आपल्या सर्वांचा लाडका लक्षा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे सर एका चित्रपटासाठी 1993 साली या ठिकाणी आले होते आणि त्या चित्रपटाचं नाव होतं एक होता विदूषक. आणि हे जे ठिकाण आहे ते आहे संगम माऊली, सातारा. आपण फक्त आणि फक्त लक्ष्मीकांत बेर्डे त्या काळात या ठिकाणी आले होते म्हणून आपण आज या ठिकाणी इथे आलेलो आहे, कारण की मी मोठा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फॅन आहे. तर एक होता विदूषक या चित्रपटाच्या सुरुवातीला जे सीन दाखवले आहेत, तर सर्वप्रथम आपण पाहूयात की या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कसे कसे कॅमेरे लावले असतील, कोणत्या ठिकाणी लावले असतील. तसेच 1993 साली हा चित्रपट शूट झाला होता. आज जवळजवळ 2025 चालू आहे. काय बदल आहे या कालावधीमधला सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. तसेच शेवटी आजूबाजूचा जो परिसर आहे किंवा आजूबाजूची जी मंदिरं आहेत कोणकोणती आहेत, नदी कोणती आहे, या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सर्वप्रथम चित्रपटाच्या सुरुवातीला एक सीन दाखवलेला आहे. हा इथून शूट केलेला असावा या भागातून, कारण तुम्ही पाहू शकता एक नदी दिसत आहे आणि त्याच्यानंतर पायऱ्या सुद्धा दिसत आहेत. तर या भागातून हा शूट केलेला असावा. त्यानंतर दुसरा सीन इथे लावलेला असावा, कारण तुम्ही मागे पाहू शकता जे जुनं काम आहे मंदिराचं ते इथे दिसत आहे. आणि लक्ष्मीकांत बेर्डे मागे इथं इमेज दाखवलेली आहे, तिथं सीनमध्ये ते बसलेले आहेत. या ठिकाणी ते बसलेले असावेत. तर मंदिरात काहीच बदल नाहीये. त्या काळात जसं मंदिर होतं तसंच या काळात, म्हणजे आज 25 चालू आहे, 2025 आहे असं मंदिर या काळात सुद्धा ते तसंच आहे. यानंतर आणखीन एक सीन दाखवलेला आहे. इथे पाळणा लावलेला आहे आणि तिकडून लक्ष्मीकांत बेर्डे चालत येत आहेत. आता ही जे ऍक्ट्रेस आहे ही मधु कांबीकर आहे. जुन्या काळात तुम्हाला माहित असेल तर ही मधु कांबीकर सुद्धा या चित्रपटात होत्या. आणखीन एक सीन दाखवलेला आहे. बाजूला तुम्हाला चित्रपटातील इमेज दाखवलेली आहे. मागे नदी तुम्ही पाहू शकता, तसेच मागे पायऱ्या सुद्धा आहेत. त्याच ठिकाणी इथे नदीच्या बाजूला लक्ष्मीकांत बेर्डे असं चालत येताना दाखवलेले आहेत. मधु कांबेकर इकडे पाळण्याच्या शेजारी दाखवलेल्या आहेत. तर हा सीन तुम्ही अनुभवू शकता. त्यानंतर तुम्ही चित्रपटाच्या इमेज मध्ये पाहू शकता की मागे तुम्हाला एक नदीच्या मागे एक डोंगर दिसत आहे. आहे असा डोंगर नदीच्या बाजूला तुम्हाला या नवीन 2025 साल मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. तसेच नदी मागे गेलेली आहे आणि थोडंफार हे जे दिसतंय तुम्हाला हे इथं नवीन काहीतरी बांधण्यात आलेलं आहे. उर्वरित आहे असं सर्व या भागात कॅमेरा लावून शूट केलेलं असणार आहे. त्यानंतर तुम्ही आणखीन एक सीन पाहू शकता. चित्रपटाच्या इमेज मध्ये बघा की मागे एक तुम्हाला डोंगर दिसत आहे. हा मागे इथे डोंगर आहे असा आहे. या भागातूनच हा सीन जो आहे तो शूट केलेला असावा. आणि लास्टचा सीन, शेवटचा सीन असा होता की लक्ष्मीकांत बेर्डे गाडीत बसून ती गाडी पुढे जाते. तर याच भागात ती गाडी असावी आणि अशीच पुढे गेलेली असेल. तुम्ही मागे सुद्धा पाहू शकता नदी आहे, पायऱ्या सुद्धा दिसत आहेत तुम्हाला. ही गाडी अशीच पुढे गेलेली चित्रपटात दाखवलेलं आहे. तर ह्या भागात ज्यावेळी मी होतो नदीच्या आसपास, त्यावेळी मला असं वाटत होतं की लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या आसपास आहेत, कारण मी एवढा मोठा फॅन आहे लक्ष्मीकांत बेर्डेंचा. माझ्याकडे शब्द नाही ते बोलायला. तर या भागात ज्यावेळी मी शूट करत होतो त्यावेळी मला असं वाटत होतं की लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या आसपासच आहेत. एवढा मोठा मी फॅन आहे. तुम्हाला सांगू शकत नाही मी, माझ्याकडे शब्दच नाहीत त्याबद्दल. तर सर्व काही सीन जे होते चित्रपटात शूट झालेले आणि आता जसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून केलेला आहे. आता पुढे आपण जाणून घेऊयात की इथं मंदिरं कुठली आहेत, आसपासचा परिसर कसा आहे आणि ही नदी कुठली आहे, नदीचं नाव काय आहे. तर या ठिकाणाचं नाव आहे संगम माऊली. तर हे सातारा बस स्थानकापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, त्याच्यानंतर रामेश्वर मंदिर आहे, राम मंदिर आहे, त्यानंतर विठ्ठल मंदिर, भैरव मंदिर, परशुराम मंदिर आणि इतर लहान लहान मंदिरं या भागात आहेत. तर ही जी नदी पाहताय तुम्ही, इथे नद्यांचा संगम झालेला आहे. एक कृष्णा नदी आहे आणि दुसरी वेण्णा नदी आहे. तर इथे कधी तुम्ही आला तर नक्की भेट द्या. सातारपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर कधी तुम्ही या भागात आला तर सातारपासून जवळच आहे, एकदा नक्की भेट द्या. या भागात आल्यावर मन एकदम शांत आणि रिलॅक्स होतं. आजूबाजूचा परिसर एकदम शांत आहे आणि निसर्गरम्य आहे. बाकी हा व्हिडिओ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या फॅन्सना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना या गोष्टीचा अनुभव घेता येईल आणि त्यांच्या आठवणी जाग्या होण्यासाठी
हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही या भागात आला असेल तर कमेंटमध्ये होय म्हणून कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.